नमस्कार मित्रांनो. आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय आहे ॲग्रीकल्चरल इक्विपमेंट. हा महत्वाचा विषय आज आपण तुमच्या समोर मांडणार आहोत. शेती आणि शेती अवजारं याबद्दल प्रत्येकालाच असलेलं जे आकर्षण आहे आणि आपण या शेती प्रधान अशा देशामध्ये राहत असल्यामुळं ॲग्रीकल्चरल इक्विपमेंट्स कशा पद्धतीची आहेत, कोणत्या पद्धतीने ती वापरली जातात, कोण-कोण मेजर मॅन्युफॅक्चरर्स आहेत, व्हॉट इस द कॉन्ट्रिब्युशन टू दी इंडियन इकॉनॉमी, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या या छोट्याशा सेशनमध्ये आपण करणार आहोत ॲग्रीकल्चरल इक्विपमेंट्स. चला तर मग आता बघूया सुरुवातीपासून, की ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्याच्या नंतर आणि आताचा काळ, अशा क्रोनॉलॉजीमध्ये फार्म मेकॅनायझेशन इन इंडिया. आय हॅव मेड just a slide where you can have the pre-green revolution era 1947 to 1965, the green revolution era 1965 to 1975, the post-green revolution era that is 1975 and onwards. या तीन टप्प्यांमध्ये आपण त्याला डिवाइड केलंय. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ, ज्यावेळेस आपल्याला हरित क्रांती झाली, तो हरित क्रांतीच्या पंचवार्षिक योजनांचा काळ, आणि त्याच्यानंतर सध्याच्या ज्या युगामध्ये आपण राहतोय तो पोस्ट ग्रीन रिव्होल्यूशन इरा 1975 and onwards up to 2020, that we are going to capitalize on. कशा पद्धतीने ठळक वैशिष्ट्य सांगता येतील आपल्याला. प्री ग्रीन रिव्होल्यूशन्स मध्ये, हरित क्रांतीच्या पूर्वी, फार्मिंग बाय ट्रेडिशनल मेथड्स, लो प्रोडक्टिव्हिटी 0.58 टन्स पर हेक्टर पर इयर. इन्क्रीज इन द प्रोडक्शन वॉज अट्रिब्युटेड टू द इन्क्रीज इन द कल्टिवेटेड एरिया. जितका उपजाऊ जमीन असेल त्याच्या पद्धतीने प्रोडक्टिव्हिटी वाढायची. Farm power availability was very less, 0.27 kilowatt per hectare. Share of animal power sources was around a considerable amount, that is 98 to 88%. म्हणजे ॲनिमल्स पासून, म्हणजे बैलांच्या पासून म्हणा किंवा ज्या प्राण्यांचा वापर करून आपण शेती करणार आहोत, त्या शेतीविषयक अशा अवजारांमध्ये खूप काही अशी प्रगती झालेली नव्हती. जवळपास 98% ॲनिमल पॉवरवरच आपण अवलंबून होतो. ज्यावेळेस हरितक्रांती झाली, हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ क्रॉप्स वेअर ऑब्टेन्ड. फर्टिलायझर्स आले, केमिकल इनपुट्स आले, आणि प्रोडक्टिव्हिटी इज कन्सिडरेबली इन्क्रीज्ड फ्रॉम 0.58 टू 1.14 टन्स पर हेक्टर पर इयर. अशी प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. त्याच्यानंतर गरज आली की फार्मचे सगळे ऑपरेशन्स एका टाइमलाईन मध्ये झाले पाहिजेत, कालबद्ध पद्धतीने सगळ्या या प्रक्रिया झाल्या पाहिजेत, हे लक्षात यायला लागलं. आणि इंट्रोडक्शन ऑफ इम्प्रूव्ड फार्म मशिनरीज विच आर पॉवर ड्रिव्हन. फार्म पॉवर अवेलेबिलिटी वॉज ऑल्सो डबल्ड. अराउंड 0.47 kilowatt per hectare was available power for doing such type of activities. Share of the animal power sources decreased from 88 considerably to 62 up to 1975. After 1975, in the present context, if we could able to speak, use of scientific methods in the cultivation of the crops, raising the productivity around 2.14 tons per hectare per year. This is the considerable amount which we could achieve, and in the present context, it is achieved much more than what it is quoted here. Increase in the availability of the farm power, that is 1.2 kilowatt per hectare is now available. Reduction in the share of animal power from 62%. आता ही फिगर लक्षात ठेवण्यासारखी आहे बरं का. 75ला 65% आपण प्राण्यांवर अवलंबून होतो. आता तो कन्सिडरेबली रिड्यूस होऊन 24%पेक्षाही खाली आलाय, जवळपास 18%पर्यंत. आता ही 1997ची फिगर इथं दिली आहे. 2020 मध्ये ती 20%पेक्षा खाली 18%पर्यंत प्राण्यांवर आपण आता अवलंबून आहोत, आणि सर्व काही मेकॅनायझेशन पद्धतीने आपण आता काम करतोय. More implements and equipments and machineries are now come into picture, where we want the farm operations to be mechanized through all these types of farm machineries. काही ठळक टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट बद्दल आपल्याला बोलता येईल. ॲनिमल ड्रॉन मोल्ड टाइप ऑफ बोर्ड प्लॉ हा इथं नांगर दाखवलाय, आणि आताच्या नांगराचा फाळ हा इथं दाखवला, की जो नांगरणीसाठी म्हणून प्रामुख्याने आता उपलब्ध आहे. ट्रॅक्टरला तो जोडता येतो, आणि ट्रॅक्टर ड्रॉन म्हणजे एक वरचा, दोन वरचे फाळ, खालचे दोन फाळ, अशा पद्धतीची जी आत्ताची रचना आहे, किंवा किर्लोस्करांनी ज्यावेळेस पहिला लोखंडी फाळ तयार केला, त्याच्यापासून आतापर्यंतची जी औद्योगिक प्रगती आहे ती खरंच वाखाणण्यासारखी आहे. ट्रॅक्टर ड्रॉन मोल्ड इथं तुम्ही पाहू शकताय. आता
पुढचा आहे ब्लेड हॅरो. हॅरो हा ढेकळांना एकजिन्सी करण्यासाठी म्हणून वापरात येतो. जी मोठे ढेकळं आहेत त्यांचा एकजिन्सीपणा, त्यांच्या पार्टिकल साइजेस कमी करण्यासाठी म्हणून हॅरो वापरात येतो. अशा पद्धतीचे हॅरोज तुम्ही पाहत आहेत सध्या, की ज्याला रोटाव्हेटर टाईप आहेत हे, पण डिस्क आहे, माउंटेड डिस्क तशा पद्धतीने काम करते. डिबलिंग स्टिक्स आहेत, तशाच ट्रॅक्टर माउंटेड सीड ड्रिल्स आहेत, की ज्या पद्धतीने ड्रिलिंग करून सीड्स टाकण्यासाठी उपयोगात येतात. ॲनिमल ड्रॉन प्लांटर्स पूर्वी होते, आता ट्रॅक्टर ड्रिव्हन प्लांटर्स आहेत. प्रामुख्याने हार्वेस्टर्सच्या बाबतीमध्ये खूप सारा बदल झाला. सेल्फ प्रोपेल्ड कंबाईन हार्वेस्टर्स नव डेज यू कॅन सी रनिंग ऑन दी रोड्स. आणि ही एक फार महत्वाची गोष्ट आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याच्या अगोदर कोण कोण मेजर मॅन्युफॅक्चरर्स आहेत एक क्विक लुक त्याच्याकडे घेऊया. महिंद्रा आहे, टाफे आहे, एस्कॉट आहे, सोनालिका आहे, न्यू हॉलंड आहे, जॉन डियर आहे. या प्रामुख्याने ह्या कंपन्या मेजरली या ट्रॅक्टर्स ड्रिव्हन आणि त्याच्या मशिनरीज मध्ये प्रामुख्याने काम करतायत. एक इंटरेस्टिंग इनोव्हेशन आताच्या तुमच्या पिढीला आता पाहायला मिळत आहे, की हार्वेस्टर्स आता तुमच्या शेतांमध्ये सुद्धा येऊन कापणी करताना तुम्हाला दिसतात. Large farmers, privately owned harvesters, they are renting their harvesters to the fellow farmers. Now traders, entrepreneurs and drivers, they are doing rental businesses. एक मशीन जवळपास 600 हेक्टर पर इयर इतकी उपजाऊ पद्धतीने काम करते आहे आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी तितकीच इन्क्रीज झाली आणि जवळपास 1000 किलोमीटर ती पूर्ण वर्षभरात फिरत असणार आहे. 1968 मध्ये पहिला हार्वेस्टर भारतात आणला गेला आणि आता आपल्या दैनंदिन आयुष्याचा तो एक भाग झाल्यासारखा झालाय. आपल्या सुद्धा कित्येक शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी कोऑपरेटिव्ह सहकारी संघ जे आहेत त्यांच्या मार्फत बहुतांशी ठिकाणी अशा पद्धतीची आता प्रयोग होत आहेत, की ज्याच्यामध्ये हार्वेस्टर बोलवायचा, त्याच्याकडून सगळी सोयाबीन काढून घ्यायचा. अशा पद्धतीचं काम आता सध्या आपण पाहतो आहोत. जवळपास 50,000 हार्वेस्टर पेक्षा जास्त सध्या भारतामध्ये ऑपरेटिंग आहेत असं म्हणताय. ही फिगर कदाचित 60-70 हजारापर्यंत सुद्धा पुढच्या दशकांमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. भारताच्या आणि जागतिक दर्जाचा एक छोटासा चित्र या ठिकाणी आपण जर का टाकलं, तर पर कॅपिटा इन्कम कशा पद्धतीने वाढवता येईल. थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याच्यावर बेस्ड आहे आणि ती 5.5 ट्रिलियन पर्यंत जाण्याचं स्वप्न आपण पाहतोय. नॉमिनल जीडीपी मध्ये जर का आपण पाहतोय तर किती कॉन्ट्रीब्युशन शेती करते, तर शेती आणि शेती आधारित उद्योगांचं एकूण जर का कॉन्ट्रीब्युशन आपण पाहता झालं तर 14% जास्त म्हणजे 18% जवळपास जीडीपीचं कॉन्ट्रीब्युशन हे शेती आणि शेती आधारित उद्योगांपासून येत आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. वर्ल्ड इम्पॉर्टंट फार्म मशिनरी मार्केट इज द फास्टेस्ट ग्रोईंग मार्केट, की प्रत्येकालाच पाहिजेत की लेबर तर सहज मिळत नाही. आपल्याकडे मजूर सहजासहजी गडी उपलब्ध झालाय असं होतच नाही. कामाला काही बायका मिळतायत आणि त्या पूर्ण शेताची हे करून देतात, मशागत करून देतात, असं चित्र आता खूप दुरापास्त झालंय. सहजासहजी लेबर उपलब्ध होत नाही आणि त्याच्यामुळं फास्टेस्ट ग्रोईंग मार्केट हे इक्विपमेंटशी रिलेटेड आहे, मशिनरीशी रिलेटेड आहे. 5 बिलियन पर्यंत ते पुढच्या काही कालावधीमध्ये जाईल असं स्पेक्युलेशन आहे.